श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. प्रिय भक्तांनो, आजचा हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जिच्या मनात अनेक वर्षांचा राग, दुःख, अपमान आणि तुटलेल्या नात्यांच्या जखमा दडलेल्या आहेत. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असते, तरी मनाच्या आत एक वेदना सतत जिवंत असते. ती वेदना म्हणजे त्याने माझ्याशी असे का केले? मी इतके चांगले वागलो तरी मला फसवले का? मी त्याला कधीच माफ करणार नाही. अशा भावना अनेकांच्या मनात असतात. पण स्वामी समर्थ आपल्याला एक अत्यंत गहन सत्य सांगतात. दुसऱ्याचा द्वेष करताना सर्वात जास्त त्रास स्वतःलाच होतो. ज्याच्यावर आपण राग धरतो तो कदाचित आनंदात जगत असतो, पण आपण मात्र त्या आठवणींमध्ये अडकून राहतो. दिवस जातात, वर्ष जातात, पण मन मोकळे होत नाही, कारण आपण त्या व्यक्तीला आपल्या मनात जागा देऊन बसतो. स्वामी म्हणतात, मन हे मंदिर आहे. त्यात जर राग, सूड, मत्सर आणि द्वेष भरून ठेवला तर तिथे शांती कशी येणार? कधी विचार केला आहे का? आपण देवाच्या मंदिरात घाण टाकत नाही, कारण ते पवित्र स्थान आहे. मग आपल्या मनाच्या मंदिरात राग आणि द्वेष का साठवतो? काही लोक म्हणतात, मी त्याला माफ केले तर त्याची चूक बरोबर ठरेल. पण माफ करणे म्हणजे चुकीला समर्थन देणे नाही. माफ करणे म्हणजे स्वतःच्या मनाला कैदेतून मुक्त करणे. कल्पना करा, तुम्ही हातात एक जळता निखारा धरला आहे आणि तो दुसऱ्यावर फेकण्याची वाट पाहत आहात. पण तोपर्यंत भाजत कोण आहे? तुमचाच हात ना. रागही तसाच असतो, तो आधी आपल्यालाच जाळतो. स्वामींच्या जीवनात अनेक लोक आले. काहींनी श्रद्धा ठेवली, काहींनी अविश्वास दाखवला, काहींनी अपमानही केला. पण स्वामींनी कोणावर द्वेष धरला नाही, कारण त्यांना माहीत होतं की द्वेषाने आत्म्याची प्रगती होत नाही. आज अनेक कुटुंब केवळ अहंकारामुळे तुटत आहेत. भाऊ भावाशी बोलत नाही, मित्र वर्षानुवर्षे दूर राहतात, पती पत्नी एका घरात राहत असतात, पण मनाने हजारो मैल दूर असतात, कारण कुणीही पहिले पाऊल टाकायला तयार नसते. स्वामी सांगतात, जो आधी नमतो तो हरत नाही, तो नातं वाचवतो. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस चुका करतो, आपणही करतो. जर स्वामी आपल्या चुका वारंवार माफ करतात तर आपण दुसऱ्याला एक संधी का देऊ शकत नाही? याचा अर्थ असा नाही की प्रत्येक चुकीच्या माणसाला पुन्हा आपल्या आयुष्यात आणावे. काही लोकांपासून अंतर ठेवणे आवश्यक असते, पण अंतर ठेवताना मनात द्वेष ठेवू नका. काही जखमा शब्दांनी होतात, काही विश्वासघाताने होतात, काही आपल्या जवळच्या माणसांकडून होतात. अशा वेदना विसरणे कठीण असते, पण त्या कायम मनात ठेवणे त्याहून अधिक कठीण असते. स्वामी सांगतात, जे गेले ते जाऊ द्या, जे तुटले ते सोडा, जे मिळणार आहे त्यासाठी मन मोकळे करा. जर एका ग्लासमध्ये आधीच घाण पाणी भरले असेल तर त्यात स्वच्छ पाणी कसे भरणार? आधी घाण पाणी बाहेर काढावे लागेल. तसेच मनातील राग बाहेर काढल्याशिवाय आनंद, प्रेम आणि शांती आत येत नाही. माफ करणे ही कमजोरी नाही, उलट ती सर्वात मोठी ताकद आहे. कारण प्रत्येकाला सूड घ्यायला जमतं, पण प्रत्येकाला क्षमा करायला जमत नाही. काही वेळा आपण स्वतःलाच माफ करत नाही. माझ्याकडून चूक झाली की मी चुकीचा निर्णय घेतला, मी वेळेत समजलो नाही, अशी अपराधी भावनेत अनेक लोक जगतात. स्वामी म्हणतात, भूतकाळ बदलत नाही, पण भविष्य बदलू शकते. जर आपण सतत जुन्या चुका आठवत बसलो तर नवीन सुरुवात कशी करणार? आजपासून स्वतःलाही माफ करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला पुन्हा उभे राहण्याची संधी द्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी, ज्यांनी मला दुखवले त्यांना मी तुमच्याकडे सोपवते. त्यांच्या कर्माचा न्याय तुम्ही करा. माझ्या मनातून राग दूर करा, मला शांतता द्या. ही प्रार्थना मनाला हलकं करेल. लक्षात ठेवा, क्षमा केली म्हणून दुसऱ्याचे कर्म बदलत नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ मिळतेच, म्हणून सूड घेण्याची गरज नाही. न्यायाची जबाबदारी स्वामीवर सोडा. जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा तुमचा चेहरा अधिक शांत दिसतो, तुमच्या शब्दात प्रेम येते, तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रार्थना अधिक निर्मळ होते. स्वामींच्या भक्ताचे सर्वात मोठे लक्षण काय आहे? केवळ जप करणे नाही, तर मन शुद्ध ठेवणे. रागाने भरलेले मन नामस्मरणात टिकत नाही, पण प्रेमाने भरलेले मन स्वामींच्या चरणाशी सहज जोडले जाते. आज एक संकल्प करूया. ज्यांच्यामुळे दुःख झाले त्यांच्याबद्दल वाईट इच्छा करणार नाही, ज्यांनी अपमान केला त्यांचा द्वेष करणार नाही, ज्यांनी साथ सोडली त्यांच्यामुळे स्वतःचे आयुष्य थांबवणार नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला रोज आठवण करून देऊ,
मी शांततेची निवड करतो. मी क्षमेची निवड करतो. मी स्वामींच्या मार्गाची निवड करतो. कदाचित सुरुवातीला हे सगळं कठीण वाटेल, पण प्रत्येक वेळी मनात राग आला की स्वामींचे नाव घ्या. हळूहळू मन बदलू लागेल. हीच स्वामींची कृपा असेल. शेवटी एवढेच, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंदी व्हायचे असेल तर संपत्तीपेक्षा शांतता मिळवा. जर यशस्वी व्हायचे असेल तर अहंकारापेक्षा नम्रता मिळवा. आणि जर स्वामींची कृपा हवी असेल तर रागापेक्षा क्षमा निवडा. आजपासून मनातल्या प्रत्येक कटू आठवणी स्वामींच्या चरणी अर्पण करा. जे तुमच्या हातात नाही ते त्यांच्या हवाली करा. तुम्ही फक्त प्रेम, श्रद्धा आणि क्षमेचा मार्ग धरून चालत राहा. स्वामी योग्य वेळी तुमच्या जीवनात अशी शांती देतील की मागील सर्व वेदना तुम्हाला केवळ एक शिकवण वाटतील. श्री स्वामी समर्थ. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.